मीन राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी भावनांची खोली, कल्पनांची दुनिया आणि अंतर्मनाशी घट्ट नातं असलेली ही रास। तुमचा स्वभाव म्हणजे जणू शांत समुद्र, वरून निवांत आणि सौम्य दिसणारा, पण आतमध्ये असंख्य भावना, विचार आणि स्वप्नांची लाट घेऊन वाहणारा। तुम्ही खूप संवेदनशील, करुणामय आणि समजूतदार असता। इतरांच्या वेदना तुम्हाला सहज जाणवतात आणि म्हणूनच तुम्ही नेहमी मदतीसाठी पुढे येता। तुमच्यात एक नैसर्गिक दयाळूपणा आहे जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवतो। मीन राशीच्या व्यक्तीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती। तुम्ही फक्त वास्तव्यात जगत नाही तर स्वप्नांच्या दुनियेतही रममाण होता। तुमच्या मनात नेहमी काहीतरी नवीन, सुंदर आणि वेगळं घडवण्याची इच्छा असते। कला, संगीत, लेखन किंवा कोणत्याही सर्जनशील गोष्टीत तुम्हाला सहज आनंद मिळतो। पण कधीकधी हीच कल्पनाशक्ती तुम्हाला वास्तव्यापासून थोडं दूर नेते आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला पुन्हा जमिनीवर आणणं गरजेचं असतं। मीन राशी 4 मे ते 10 मे 2026 हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचा, अंतर्मनाचा, संवादाचा आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ ठरणार आहे। या आठवड्यात तुमचं मन थोडं जास्त सक्रिय राहील। तुम्ही अनेक गोष्टींबद्दल खोलवर विचार कराल, तुमच्या नात्यांबद्दल, तुमच्या स्वप्नांबद्दल आणि तुमच्या आयुष्याच्या दिशेबद्दल। हा विचार तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी नाही तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडंसं भावनिक वाटू शकतं। काही जुन्या आठवणी, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी किंवा काही न सांगितलेले शब्द, हे सगळं पुन्हा मनात येऊ शकतं। पण याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, कारण या आठवणी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच परत येतात। त्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाशी सामंजस्य साधायला मदत करतात। मीन राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अंतर्ज्ञानाची ताकद असते। तुम्हाला अनेक गोष्टी आधीच जाणवतात। कोणती व्यक्ती कशी असते, कोणती परिस्थिती कशी वळण घेईल आणि कोणता निर्णय योग्य आहे। या आठवड्यात ही अंतर्ज्ञानाची शक्ती आणखी तीव्र होईल। त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल। तुमच्या स्वभावातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची सहानुभूती। तुम्ही इतरांच्या भावनांना खूप महत्त्व देता, पण या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, स्वतःच्या भावनांनाही तितकंच महत्त्व द्या। इतरांसाठी जगताना स्वतःला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हाच तुम्ही इतरांना खऱ्या अर्थाने समजू शकता। या काळात तुमच्यात एक वेगळीच सर्जनशील ऊर्जा निर्माण होईल। काहीतरी नवीन करण्याची इच्छा, काहीतरी सुंदर निर्माण करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते। ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर तुम्ही काहीतरी खास घडवू शकता। मीन राशी म्हणजे जलतत्वाची रास, भावना, प्रवाह आणि लवचिकता यांचं प्रतीक। या आठवड्यात ही लवचिकता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। परिस्थिती कशी असो, त्यानुसार स्वतःला बदलण्याची तुमची क्षमता तुम्हाला पुढे नेईल। तुमच्या नातेसंबंधांमध्येही या आठवड्यात काही बदल जाणवू शकतात। काही नाते अधिक जवळ येतील तर काही थोडी दूर जाऊ शकतात, पण हे सगळं नैसर्गिक आहे, कारण प्रत्येक नात्याचा एक प्रवास असतो आणि त्या प्रवासात बदल होणं आवश्यक असतं। या आठवड्यात तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे। शांत बसून, मन शांत करून स्वतःशी संवाद साधा, कारण या शांततेतच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं सापडतील। मीन राशी 4 मे ते 10 मे 2026 हा काळ जणू अदृश्य शुभ वळण घेऊन येणार आहे। काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने फिरायला लागतील आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांपासून अडकलेलं काम आता कसं सहज मार्गी लागतंय। जणू काही परिस्थिती तुमच्यासाठी हळूहळू मोकळी होत आहे। या आठवड्यात एखादी चांगली बातमी, एखादी अनपेक्षित संधी किंवा एखादं मनापासून हसवणारं क्षण, असं काहीतरी नक्की घडू शकतं। हे मोठं असायलाच हवं असं नाही, पण त्याच्या तुमच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम होईल। कधीकधी छोट्या गोष्टीच आयुष्याला मोठा अर्थ देऊन जातात आणि हा आठवडा तुम्हाला तेच दाखवणार आहे। तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींबद्दल तुम्ही शांतपणे मनापासून इच्छा केली होती, त्यापैकी एखादी गोष्ट आता पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकते। जणू तुमच्या प्रार्थना, तुमचे विचार आणि तुमची सकारात्मक ऊर्जा आता फळ देऊ लागले आहे। काही गोष्टी उशिरा का होईना पण योग्य वेळीच मिळतात आणि हा तसाच काळ आहे। मीन राशी या आठवड्यात तुमचं मन हलकं होईल। ज्या गोष्टींचं ओझं तुम्ही इतके दिवस मनात घेऊन फिरत होतात त्या हळूहळू कमी होऊ लागतील। तुम्हाला आतून एक वेगळी शांतता आणि समाधान जाणवेल। ही भावना खूप मौल्यवान असते, कारण ती तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देते। एखादी जुनी इच्छा, एखादं विसरलेलं स्वप्न किंवा एखादी अर्धवट राहिलेली गोष्ट ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते, पण यावेळी अधिक सकारात्मक रूपात, आणि यामुळे तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी अधिक तयार असाल।
लोकांच्या बाबतीतही काही छान घडू शकतं. एखादी व्यक्ती जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती पुन्हा जवळ येऊ शकते किंवा एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला एक नवीन दिशा देऊ शकते. ही भेट फक्त योगायोग नसेल तर ती तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवण्यासाठीच असेल. या काळात तुम्हाला स्वतःबद्दलही एक नवीन जाण येईल. मी करू शकतो, मी योग्य दिशेने चाललो आहे, माझ्यासाठीही चांगल्या गोष्टी घडू शकतात, अशी सकारात्मक भावना तुमच्यात निर्माण होईल आणि हीच भावना तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात ठरेल. एक महत्त्वाची गोष्ट, या आठवड्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्या छोट्या गोष्टीच पुढे मोठ्या बदलांची सुरुवात असतात. प्रत्येक आनंदाचा क्षण मनापासून जगा, प्रत्येक संकेताला ओळखा. हा आठवडा तुम्हाला सांगतो आहे काहीतरी चांगलं घडायला सुरुवात झाली आहे. कदाचित ते अजून पूर्णपणे दिसत नसेल, पण त्याची चाहूल लागली आहे. फक्त तुम्ही सकारात्मक राहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. मीन राशी, या आठवड्याने तुम्हाला एक गोष्ट शांतपणे शिकवली आहे. सगळं आपल्या वेळेनुसारच घडतं. तुम्ही कितीही घाई केली, कितीही विचार केला, तरी काही गोष्टी त्या योग्य क्षणाची वाट पाहत असतात आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा सगळं काही अगदी सहजपणे जुळून येतं. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हो, काहीतरी बदललं आहे. कदाचित परिस्थिती थोडी सुधारली आहे, कदाचित मन हलकं झालं आहे किंवा कदाचित तुम्ही स्वतःकडे थोडे अधिक मजबूत झालात आणि हाच खरा बदल आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका, कारण तुमच्यात जी भावना आहे ती करुणा आहे, जी स्वप्न आहे ती काही साधी नाही, तीच तुमची खरी ताकद आहे. इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमचं वेगळेपणच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवून ठेवतं, गोंधळात टाकतं, पण त्यामागे एकच हेतू असतो, आपण अजून मजबूत व्हावं, अजून स्पष्ट व्हावं आणि तुम्ही आता त्या टप्प्यावर पोहोचत आहात. या आठवड्यानंतर एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. ती कदाचित हळूहळू येईल, पण ती नक्कीच स्थिर आणि सुंदर असेल. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, विश्वास ठेवायचा स्वतःवर, आपल्या प्रवासावर आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या संधीवर. शेवटी एवढंच, तुमचं आयुष्य पुढे चाललं आहे याची काळजी करू नका, कारण तुम्ही ज्या मार्गावर आहात तोच तुमच्यासाठी योग्य आहे. शांत राहा, सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी काहीतरी खूप सुंदर घडण्याची सुरुवात झाली आहे.